अमोल कोल्हे यांनी पुणे नाशिक रेल्वे संदर्भात घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट। प्रकल्पाच्या मूळ मार्गामध्ये बदल न करण्याची केली मागणी। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभारण्यासाठी शासकीय जागा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। शेतीमाल विक्रीसाठी होणार मदत। भाविकांना सकाळी 6 वाजल्यापासून अयोध्येतील श्रीरामाचं दर्शन घेता येणार। मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून दर्शन आणि आरतीच्या वेळेमध्ये बदल। भाविकांना आता दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार। इंग्लंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यामध्ये रवींद्र जडेजाने घेतल्या 3 विकेट्स। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला 600 विकेट्सचा टप्पा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा जडेजा भारताचा 5वा गोलंदाज। कारच्या खिडकीला लटकून तरुणांची हुल्लडबाजी। स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल। उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहर कोतवाली नगरमधली घटना। पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू। मध्य प्रदेशमध्ये एअरफोर्सचं फायटर विमान मिराज कोसळलं। तांत्रिक बिघाडामुळे विमान पडलं आणि आग लागली। विमानाचे दोन्ही पायलट जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।